गणपती बाप्पा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि कोकण दर्शनाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. तर आज आपण चाललो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो बघण्यासाठी आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत. आता आम्ही तिकीट घेणार, ज्यासाठी आपल्याला सिंधुदुर्गला जाण्यासाठी बोटीने जावं लागतं. तर बोटीने येण्या जाण्याचं जे तिकीट आहे ते 200 रुपये आहे. ते आपण इथून आता घेणार आणि त्यानंतर जाणार आहे. तर आज सुट्टीचे दिवस आहेत, त्यामुळे खूप गर्दी आहे. तुम्ही इथं पाहू शकता खूप मोठी रांग पण लागलेली आहे. तर एकावेळी जवळपास 60 ते 70 लोक एका नावेतून सिंधुदुर्ग किल्ल्याला जातात. पटकन होते. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, इथं गाड्यांची पण खूप गर्दी आहे, खूप माणसं आहेत. समोर एक बोट आता भरत आहे, ती गेल्यानंतर दुसरी बोट, असं कंटिन्युअस समोर लाईन लागलेली आहेत बोटींच्या. जवळपास 60 ते 70 लोक एका टायमिंगला जातात. तुम्ही पहा तटबंदीवर किनाऱ्यावर किती गाड्या उभ्या आहेत. इथं लोकांनी पार्किंग करून सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी जात आहेत. तर आम्ही पण आता तिकीट घेतलं आहे आणि क्यूमध्ये उभं आहे. तर थोड्या वेळात आमचा बसण्यासाठी नंबर येईल. आता आम्ही जातो, चला. तुमचे 5 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर जवळपास 15 मिनिटाच्या बोट राईडनंतर आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ पोचतो आणि 15 ते 16 मिनिटात आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर उतरतो. हे आजूबाजूला जे तुम्हाला दगड दिसत आहेत ते दगड ह्या किल्ल्याचा एक भाग आहे, जे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आहेत, ज्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग ह्या ॲक्टिव्हिटी ह्या किल्ल्याच्या चारी बाजूनी होत असतात. वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीज आहेत जे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग ह्या गोष्टी ऑफर प्रोव्हाइड करतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या किल्ल्याच्या आजूबाजूने चालू असतात. तर आता आपण समोर दिसतोय तुम्हाला जो किल्ल्याचा महादरवाजा आहे, त्यातून थोड्याच वेळा तिथं पोचणार, उतरणार आणि किल्ला बघायला सुरुवात करणार. चला तर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 ते 1667 या साली हा किल्ला बांधून घेतला. तर या किल्ल्याचे बांधकाम स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी केले. सागरी तटावर होणारे शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी सागरी तटावर एक किल्ला गरजेचा आहे, याची गरज ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. काय तिकडे भरले आपण आलो आहोत आता शिवराजेश्वर देवस्थान या ठिकाणी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची कोळी वेशातील मूर्ती स्थापन केली गेलेली आहे आणि या मंदिरात पूजली गेलेली आहे.
मोठे आहेत ना. हा. देवाच्या. या किल्ल्यावर श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे, ज्या ठिकाणी भुयारी मार्गाने जावे लागते. किल्ल्यावर मीठ बाव, दूध बाव, दही बाव अशा पाण्याच्या विहिरी आहेत. हे बघा बघा बघा. किल्ल्याच्या मधोमध या ठिकाणी हा पायऱ्या चढून गेल्यानंतर असा उंचवडा लागतो, ज्या ठिकाणावरून किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला सर्व समुद्र परिसर दिसतो, जो मनाला खूप अचंबित करून टाकतो. आणि यानंतर तुम्ही या सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो ड्रोन शूटने घेतलेला व्हिडिओ आहे तो पहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. किल्ल्यावर परंपरागत असलेले शिवरायांच्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे आहेत. विसावा हा किल्ल्याचा परिसर जवळपास 48 स्क्वेअर किलोमीटर एवढा पसरलेला आहे आणि या किल्ल्याची तटबंदी जवळपास 2 मैल म्हणजेच 3 किलोमीटर एवढी लांब आहे. चला तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्लॉग. आम्ही आता पुन्हा चाललोय माघारी बोटीतून त्यांचा आवाज पण मोठा आहे. आणि आता आम्ही चालणार आहे आमच्या रूमवर, जिथे आम्ही रूम बुक केली तिकडे. आता आम्ही बोटीत बसलेलो आहे आणि खूप असा मस्त असा अनुभव होता सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याचा. आणि उद्याचा दिवस आपला असणार आहे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा, तो आपण पुढच्या म्हणजे कोकण दर्शनाच्या 4थ्या भागामध्ये टाकणार आहोत. तर हा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लॉग जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण सिंधुदुर्गची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान असा व्हिडिओ बनला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तो. आणि आपल्या व्हिडिओची जो 4था भाग येणार आहे त्याची पण तुम्ही वाट बघा, तो लवकरच अपलोड करण्यात येईल. 4था पार्टमध्ये खूप भन्नाट असणार आहे. तर धन्यवाद.
हा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगतो हा, ठीक आहे. आणि बाय बाय, हा, टेक स्कुबा केअर, डायव्हिंग पण असेल. स्कुबा हसत डायव्हिंग राहा. स्कुबाला आले स्कुबाला ठीक आहे. सगळ्यांना घातलंय ना काय पाण्यात सोडल्यात लोक ते काय दिसते का पाण्यात का सोडली की बघितलं की करणार आहे.